आपण सगळेच शांती हा शब्द वापरतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? म्हणजे फक्त भांडण किंवा युद्धाचा अभाव म्हणजे शांती का? नाही. आज आपण एका प्रवचनाच्या मदतीने या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर या प्रवचनाचा जो मूळ पाया आहे तो आहे शालोम हा हिब्रू शब्द. हा फक्त हॅलो किंवा गुड बाय म्हणण्यासारखा नाहीये. याचा अर्थ खूप खोल आहे. पूर्णता, सुसंवाद, एक अशी स्थिती जिथे सगळं काही जसं असायला हवं अगदी तसंच आहे. म्हणजे नुसता गोंगाट नसणं नाही, तर एक प्रकारची दैवी परिपूर्णता. आता हा विचार आला कुठून? तर बायबलमधल्या यशायाच्या पुस्तकात एक भविष्यवाणी आहे. त्यात येणाऱ्या एका मसीहाला शांतीचा राजकुमार असं म्हटलं गेलंय. आणि हेच प्रवचन येशू ख्रिस्ताला या पदवीचा स्रोत मानतं. ओके, तर हे प्रवचन या शांतीच्या कल्पनेला 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून समजावतं. आपण बघणार आहोत शांतीचा राजकुमार म्हणजे काय, मग समुदायामध्ये शांती कशी राखायची, अडचणींच्या काळात शांती कशी शोधायची, आयुष्यभर शांत कसं राहायचं आणि शेवटी शांती स्थापित करणाऱ्या लोकांची भूमिका काय असते. तर पहिला भाग आहे शांतीचा राजकुमार. यात शांतीचा मूळ स्रोत कोण आहे आणि त्याचा अधिकार काय आहे यावर सगळा भर आहे. इथे बघा, प्रवचन शालोम आणि आपलं नेहमीचं नमस्ते किंवा हॅलो यातला फरक किती छान स्पष्ट करतं. नमस्ते हे आदराचं प्रतीक आहे, नक्कीच, पण शालोम हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं दैवी शांतीचं आणि पूर्णतेचं एक वरदान मानलं जातं. आता ही शांतीची कल्पना पुढे कशी विस्तारते ते पाहूया. दुसरा मुद्दा आहे समुदायामधली शांती. म्हणजे ही दैवी शांती आपल्या जवळच्या लोकांमध्ये, आपल्या मंडळीमध्ये आणि ऐका, आपल्या विरोधकांसोबत कशी लागू करायची. यासाठी एक वचन आधार म्हणून घेतलंय. त्यात म्हटलंय की देव हा गोंधळाचा नाही तर शांतीचा देव आहे. याचा अर्थ एकदम सरळ आहे. जिथे देवाचं अस्तित्व आहे तिथे सुव्यवस्था आणि शांती असणारच, आणि जिथे गोंधळ आणि भांडणं आहेत तिथे कुठेतरी दैवी तत्वाचा अभाव आहे. मग आपल्या समाजातली ही शांतीभंग होते कशामुळे? प्रवचनात काही गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या आहेत, जसं की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, सततची भांडणं, अहंकार बाळगणं, राग आणि द्वेष. या सगळ्या गोष्टी शांतीच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. आणि इथे खूपच इंटरेस्टिंग विचार मांडला गेलाय. प्रवचन सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे जगते तेव्हा देव त्या व्यक्तीच्या शत्रूंना सुद्धा तिच्यासोबत शांतीने राहायला लावू शकतो. विचार करा, ही शांती फक्त आपल्या लोकांपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या विरोधकांनाही कवेत घेऊ शकते. ठीक आहे, पण हे सगळं ऐकायला खरंच खूप सोपं वाटतं. पण जेव्हा आयुष्यात किंवा घरातच वादळ येतं तेव्हा शांती कशी टिकवायची? तिसरा भाग नेमक्या याच व्यावहारिक प्रश्नावर येतो, संघर्षात शांती. प्रवचन हे मान्य करतं की जगात त्रास आणि संकटही येणारच, ती टाळता येणार नाहीत, पण तरीही धीर धरायला सांगितलं आहे. कारण खरी आध्यात्मिक शांती म्हणजे संकटांचा अभाव नाही, तर त्या संकटांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर मात करून मिळवलेली स्थिरता आहे. आणि हे बघा किती रंजक आहे. कौटुंबिक कलहाबद्दल जुना करार आणि नवा करार यातला दृष्टिकोन कसा बदलतो ते. जुना करार काय सांगतो? तो म्हणतो भांडणाऱ्या व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा घराच्या छतावर किंवा वाळवंटात जाऊन राहा, म्हणजे अक्षरशः तिथून पळा. पण नवा करार एक वेगळाच, खूप वेगळा विचार मांडतो. तो म्हणतो जर समोरची व्यक्ती नातेसंबंधात राहत नसेल तर त्यांना जाऊ द्या, कारण शांती जास्त महत्वाची आहे. म्हणजे इथे भर शारीरिकदृष्ट्या पळून जाण्यावर नाहीये, तर मानसिक शांती टिकवण्यासाठी वेळप्रसंगी ते नातं सोडून देण्यावर आहे. किती मोठा बदल आहे हा विचारांमध्ये. तर मग ही शांती फक्त संकटाच्या वेळी उपयोगी पडणारी गोष्ट नाहीये. प्रवचनाचा चौथा भाग या कल्पनेला आणखी व्यापक बनवतो. ही एक आयुष्यभराची स्थिती आहे, आपल्या तारुण्यापासून ते अगदी मृत्यूपर्यंतचा एक प्रवास. या प्रवासाचे टप्पे कसे आहेत? तर तारुण्यात सृष्टीकर्त्याला आठवणं, संपूर्ण आयुष्यभर चांगल्या मार्गाने जगणं, आणि याचा परिणाम म्हणून वृद्धापकाळात एक प्रकारची स्थिरता आणि शांती मिळते. आणि शेवटी मृत्यूलाही शांतपणे सामोरं जाता येतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून बायबलमधल्या शिमॉन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख येतो. तो काय म्हणतो, हे प्रभो, आता तुझ्या दासाला शांतीने जाऊ दे. याचा अर्थ काय की त्याने आपलं जीवनकार्य पूर्ण केलं आहे आणि आता तो मृत्यूला सामोरं जायला पूर्णपणे तयार आणि शांत आहे. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, शांती स्थापित करणारे. या भागात आधीच्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणून शांतीचा अंतिम स्रोत काय आहे आणि ती जगात पसरवण्यासाठी प्रत्येकाची काय भूमिका आहे हे सांगितलं आहे.
तर या प्रवचनानुसार खरी आणि अंतिम शांती म्हणजे नक्की काय? ती म्हणजे देवाशी तुटलेला संबंध पुन्हा जोडणं, म्हणजेच देवाशी सलोखा. आणि हा सलोखा येशू ख्रिस्तामुळे शक्य होतो असं हे प्रवचन आपल्याला सांगतं. मग शांती स्थापित करणारे बनायचं कसं? त्यासाठी 3 सोपी पावलं सांगितली आहेत. पहिलं, सगळ्यांशी सलोखा करण्याचा प्रयत्न करा. दुसरं, वादविवाद सोडून द्या. आणि तिसरं, देवाची लेकरं म्हणून स्वतः शांतीचं प्रतीक बना. कारण असं लिहिलंय की जे शांती घडवून आणतात तेच देवाची मुलं म्हणून ओळखले जातील. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नापाशी आणून सोडतं. शांतीची खरी सुरुवात होते तरी कुठून? ती आपल्या आतून येते का? म्हणजे आपल्या मनातल्या स्थितीमधून, की ती आपल्या बाहेरच्या जगातल्या कृतींमधून जन्माला येते जेव्हा आपण शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो? आतून की बाहेरून? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतो.